मी जुनी अंबेजोगाईमध्ये आहे. पाहिलं गेलं तर याच ठिकाणी ही जुनी अंबेजोगाई म्हणून ओळख असायची. ही चर्चा आपण हे सगळे ज्येष्ठ मंडळीकडून जाणून घेतली आणि त्यांच्यासोबतच चर्चा करतोय. या ठिकाणी पाहिलं गेलं तर नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले. मात्र या खडकपुरा परिसरामध्ये कोणकोणते विकास कामं झालेत आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्यांदा तर माझ्यासोबत ही सगळे ज्येष्ठ नागरिक माझ्यासोबत आहेत. दादा, किती वर्षापासून या अंबेजोगाईच्या या जुन्या परिसरामध्ये आपण राहतोय? जन्म ठिकाणच आहे. काय काय ह्याच्यामध्ये 20-25 वर्षामध्ये म्हणजे कोणकोणते विकास कामं या परिसरामध्ये झालेत असं तुम्हाला वाटतं? रस्ते, लाईट, नळ, पाणी. अगोदर नेमकं कशी परिस्थिती होती इथं? अगोदरचे आमच्या जन्माचं काय आठवत नाही, पण चांगली परिस्थिती, एरिया चांगला आहे. पाण्याची, लाईटची सगळ्याला सगळी व्यवस्थित? रस्ते रस्ते पण. पाणी. नाव काय तुमचं? भोसले. बाकी प्रशासन वगैरे कधी काही अडचण जर आली किंवा नाल्या वगैरे तुंबल्या तर प्रशासन येतंय का? व्यवस्थित काम करते. लोकप्रतिनिधी येतात का इकडं जर काही अडचण आली तर? हो हो, येतात. कोणते म्हणजे काळजीनं तुमच्या या परिसरातलं कोण काळजी घेत आहे? सगळे नगरसेवक, प्रतिष्ठित माणसं सगळे लक्ष देऊन असतात. जास्त करून कोणत्या पक्षाचे म्हणजे लोक इथं लक्ष देऊन असतात? म्हणजे थोड्या म्हणजे प्रत्येक पक्षाचे नेते मंडळीचं खडकपुरा परिसरामधली बारकाईनं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकांच्या अडचणीला ते धावून येतात. हो हो. काय बाबा, अगोदरची काय परिस्थिती होती इथली? रस्ते कसे होते अगोदर तुमच्या कार्यकाळामध्ये? काही कळत नाही. अगोदर कसे दादा रस्ते कसे होते? रस्ते पहिले असे रोड, सिमेंट रोड, डांबर रोड नव्हते. साधे रोड होते. मेटल साधे म्हणजे साधे रोड होते. आणि गटारंसुद्धा नव्हते. आता गटारं ते व्यवस्थित नाले ते झालेले आहेत. दादा, मला भोसले साहेब आणखीन एक तुम्हाला सांगता येईल का? म्हणजे बरेच सरकार जे आहेत ते बदल झालेत, मात्र कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये जास्तीत जास्त विकास कामं तुमच्या या परिसरामधले झाले असं काही तुम्हाला सांगता येईल का? तसं काहीच सांगता येत नाही. तर विकास होत गेला. सध्याचं सरकार बी चांगलं आहे, पूर्वीचं बी सरकार चांगलंच होतं. नाही कसं म्हणा. त्याच्यामध्ये फरक पाहिलं गेलं तर बऱ्याच वर्षांना आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका देखील सरकारनं घातल्यात. एक मतदार नात्यानं तुम्ही सगळे सज्ज आहात का? हो. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पहिलं बापा मोदी ज्यावेळेस नगराध्यक्ष झाले, कामाची प्रगती झाली. होय. पापा मोदीच्या कार्यकाळापासून म्हणजे विकास कामं होत गेले. गेले हो. आणि मी स्वतः नगर परिषदेमध्ये होतो, मला माहीत आहे ते. तुम्ही नगरसेवक होतात? नाही नाही, कर्मचारी. अगोदरची त्यांचा म्हणजे त्यांच्या हाती ही सत्ता येण्याच्या अगोदरची ती अगोदरची परिस्थिती काय होती इथली? अगोदरची परिस्थिती व्यवस्थित होती ना तशी बी. आता प्रत्येक बरेच नगराध्यक्ष झालेत ना. त्यांच्या मोदींच्या कार्यकाळामध्ये थोडं लक्ष केंद्रित झालं आणि चांगले झाले. विजयबाबूच्या काळापासून आहे मी तिथं. हां. नगरपालिकेला स्वतंत्रपणे तुमच्या प्रशासनाला काम वगैरे व्यवस्थितरित्या करता आलं? होय. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर येत असलेले प्रतिक्रिया. मात्र हा खडकपुरा परिसर जो आहे म्हणजे जुनी अंबेजोगाई म्हणून याची ओळख आहे असं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणखीन इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सगळी मंडळी जी आहे ती निवांत बसलेली मंडळी आहेत. किती वर्षापासून या ठिकाणी म्हणजे या परिसरामध्ये राहतात तुम्ही? मी 40-45 वर्षापासून राहतो. काय अगोदरची परिस्थिती कशी होती? रस्ते वगैरे व्यवस्थित होते का इथं? जुन्या गावामध्ये काही अजून सुधारणा नाही, पण रोडला हे इकडे तिकडे झालेली सुधारणा. तुमच्याकडं पण येतो, तिकडं पलीकडं थांबा. इकडं जुन्या गावामध्ये अजून काही सुधारणा नाही, पण चालूच आहे काम. सरकारमध्ये म्हणजे खूप काही सरकार होऊन गेलेत, मात्र कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये चांगले कामं तुमच्या इथल्या ह्या खडकपुरा परिसरामधले झाले असं तुम्हाला काही वाटतंय? नाही, भाजप सरकारमध्ये काम भरपूर झाले भरपूर.
काही लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरामध्ये जास्त कुणाचं लक्ष असतं बरं? खरं तर मोदी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, नंदकिशोर मुदळा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. मात्र जास्त काळजी या परिसरातली छोट्या मोठ्या गोष्टीचे, नाल्या तुंबल्या किंवा नगरसेवक काही काळजी घेत नाहीत, पण वार्ड मेंबर तर घेतात ना. हा. सगळेच घेतात. हा. हा, नगर उमेदवार जे आहेत म्हणजे कोणत्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकडले लोक जास्त काळजी घेतात असं तुम्हाला म्हणायचं? तसं काही नाही, कोणते सगळेच घेतात काळजी. भाजपचे घेतात, काँग्रेसचे राष्ट्रवादीचे घेतात, सगळेच घेतात. काय वाटतं बरं, हे दोन उमेदवार आहेत, प्रशासनानं खूप वर्षापासून आता निवडणुका होऊ घातल्यात, मात्र एक मतदार म्हणून तुम्ही सगळे सज्ज आहात का? हो, आता मतदान 7 वर्षाला जवळपास व्हायलेलं आहे, त्यामुळं ह्या वेळेला सगळे मतदान 100% होणार. खूप वर्षापासून निवडणुका रखडल्या होत्या, आता निवडणुका होऊ घातल्यात, मात्र सरकारनं हा का एवढा विलंब लावला असा प्रश्न तुमच्यासमोर मतदारासमोर आहे असं आहे? आता ते काय आपल्याला लक्षात येणार नाही. पदाचा कारभार देखील राजकिशोर पापा मोदींनी देखील पाहिला आहे, मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये विकास कामं झालेली आहेत. मात्र तुम्हाला काय वाटतं, आणखीन विकास कोण नगराध्यक्ष झाला तर जास्तीत जास्त विकास होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? आता विकास तर भरपूर केला पापा मोदीनं, पण तर हे पण करतीलच आता जे येतील ते. काय वाटतं म्हणजे मतदारांमध्ये कोल कुणाच्या बाजून? तुम्ही किरायदार बर, इकडं पण काय काही शासनाच्या योजना घरकुलाच्या वगैरे भेटल्या का? मला भेटली स्वतःला. हे काय घर माझं बांधलंय 2.5 लाख रुपये नगदी. बर, सगळे हप्ते वगैरे वेळेवर भेटले? हो, वेळेवर भेटली. तुम्हाला किती टाकावं लागले त्याच्यामध्ये? मला आता माझे गेले भरपूर पण 2.5 लाखाहून आले ना. कुणी 2.5 रुपये देत नाही ना. होय काकाजी. आता म्हणजे कुणाच्या कार्यकाळामध्ये भेटलं? हे समजा नरेंद्र मोदी हे ते ह्यांच्या वरून स्कीम आहे ना ही. ही काय नगरपालिकेची नाही. केंद्र सरकारची. आणि आणखीन एक सांगायचं पाहिलं गेलं, ही योजना सौर ऊर्जा हे बी भेटणार आहे. मला शेतात मंजूर झाले सौर ऊर्जा. कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये जास्त लाभ भेटला? केंद्राच्या बाबतीत म्हणलं तर नरेंद्र मोदी का समजा. काय आता इथल्या पण नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेले आहेत, मोदी आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये, नंदकिशोर मुदळा आहेत. काय वाटतं बरं, कोल कुणाच्या बाजूने? आता रस्सी खेच चालू आहे समजा, ते सांगता येत नाही. दोन्ही प्राबल्य दोघाचं बी. स्थानिकचे आमदार जे आहेत ते नमिता मुदळा हे लक्ष देऊन असतात का इकडं परिसरामध्ये? व्यवस्थित. हे काय बघा ना, ते विकास दिसणार का तुम्हाला? नाली, रस्ते, इथं नाल्या होणार आहेत, रस्ते होणार आहेत. राजकिशोर पापा मोदी इकडे लक्ष देतो का? आता त्यांची 4 वर्ष झाले, त्यांना काही सत्ताच नाही, मग काय करते. धन्यवाद. म्हणजे बऱ्याच प्रतिक्रिया ज्या आहेत ते कशा पद्धतीमध्ये या परिसरामधली विकास कामं झालेत हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मात्र जुनी आंबेजोगाई म्हणून या परिसराची ओळख आहे आणि हे निवांत बसलेले आंबेजोगाईकर जे आहेत ते आपल्यासोबत संवाद साधतायत. आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर किती वर्षापासून या परिसरामध्ये तुम्ही राहताय? बालपणापासून राहतो. काय अगोदरचे रस्ते वगैरे कसे होते, आत्ता विकास झालाय का? आता चालू आहे आमदार फंडातून विकास करायला. रोड नाले आहे ते. तुमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे देखील बिगुल वाजलंय, मात्र कोण सर्वाधिक जास्त तुम्हाला लक्ष देईन नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर असं तुम्हाला काही सांगता येईल? असं काही सांगता येणार नाही, कारण का एवढ्या मोठ्या माणसानं अशा लहान नगरपालिकेला उभा टाकायला नाही पाहिजे काकाजीनं. कारण का तर आमदारकीचा हे असल्यामुळं एक लोकांना भावनिकले मतदान देऊन त्यांना बऱ्याचशा वर्षांचं हे केलं आहे, 5-25 वर्षानं. आणि लहान मोठ्या नगरपालिकेत असल्याने लक्ष नाही द्यायला पाहिजे. हे त्याच्या नंदकिशोर मुदळांनी नगराध्यक्षपदासाठी म्हणजे उभा नव्हतं टाकाय पाहिजे. नंदू मुंदळा हे आमदार आहेत. नमिता मुंदळा त्यांची सून. मग नंदकिशोर मुदळांनी उभा नव्हतं टाकाय पाहिजे होतं. कार्यकर्त्यांना असा चान्स द्यायला पाहिजे. एकाच घरामध्ये एवढी पदं हे होणार नाहीत, लोकांना होणार नाहीत.
आणि आमदार फंडातून कामं करायला येतं. नमिता मुलाला खूप फंड अंबाजोगाईसाठी आणलेला आहे, पण चालू येतं काम विकासासाठी. चान्स द्यायला पाहिजे होता. दुसऱ्या कार्यकर्त्याला चान्स द्यायला पाहिजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यापासून त्रास व्हायला लोकांना. नंदुरबार काकाजींचे जे कार्यकर्ते सांभाळलेत ते कार्यकर्त्यापासून जनतेला त्रास व्हायला आहे. हवारावीची भाषा, ही भाषा, त्यांच्या हा पाठबळ असल्याशिवाय ते करायले तसं. काय म्हणजे काय काय त्रास होतो त्यांच्या मुदळांच्या कार्यकर्त्याकडून विनाकारण काही बी दाब दडप हे करणे ते करणे, बघून घेऊ तुझे हे करू, असं व्हायला नाही पाहिजे. मग ती त्यांना माहीत नसतं कार्यकर्ते काकाजीला जे आहेत का त्यांना माहीत नाही आपले कार्यकर्ते खाली काय करायचे ते. त्यांनी सांगाय वगैरे पाहिजे. त्यांनी ते सांगत नाही, मग त्यांना कानावर नसल्यामुळे ते सांगू शकत नाहीत. काय काय विकास झाला इकडं ह्या 10-15 वर्षामध्ये? 15 वर्षांमध्ये आताचा रोड नाले अंबाजोगाई पूर्ण ते याचा जवळपास 75% कामं चालू इथं झालेच. नाल्या आहे ते एकदम नंबर एकचं काम करायचं ते, त्याच्याबद्दलचं काही विषय नाही. बापा मोदींनी देखील बऱ्याच वर्ष अंबेजोगाईचा कारभार पाहिला, मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये काही विकास कामं इकडं झाले, त्यांनी लक्ष दिलं तुमच्या या खडकपुरा परिसरामध्ये, असं काही आहे? जी निधी थोडा असतो नगरपालिकेला आणि त्या निधीतून पूर्ण अंबाजोगाईचं प्रत्येक वार्डाला नगरसेवकाला द्यायचा असतो. मग त्यामधून किती होणार विकास ते. आणि हे निमित्त मग मुदळाने हे आणल्यामुळं डायरेक्ट विधानसभेमधूनच आणल्यामुळं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळतो बी आणि विकास चालू आहे. मग तेवढा नगरपालिकेला असं मिळत नाही, त्यामुळे विकास झाला नाही त्यांच्या काळात. अंबेजोगाईमध्ये आहेत, बऱ्याच वर्षापासून राहत आहेत, मात्र काय वाटतं कुणाचं पारडं असं जड या ठिकाणाहून असं चर्चेच्या माध्यमातून पाहायला मिळतं? पारदं म्हणजे दोन हस्त्या जोरात येतात. खूप टफ फाईट किंवा काटेकी टक्कर होऊ शकते. काट्याची टक्कर होणार आहे. नगराध्यक्षाला काट्याची टक्कर होणार. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर अंबेजोगाईकरांच्या आलेल्या प्रतिक्रिया, ही जुनी अंबेजोगाईमधून खडकपुरा परिसराची ओळख आहे आणि बिंदास झालेली चर्चा, निवांत झालेली चर्चा, विकासाच्या मुद्द्यावर झालेली चर्चा. मात्र ही चर्चा काय सांगून जाते हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला अंबेजोगाईमधून मिळतील का विकासासंदर्भात, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्य दुबडिया, अंबेजोगाई.